राज्याचं छोटस स्वप्न पाहणारे होते माझे शहाजी राजे आणि माझ्या जिजाऊ आई साहेब। ज्या ज्या वेळेला महाराज नुसत्या लेकी बाळींच्या इज्जती नव्हत्या लुटल्या जात किंवा एक जण एका लेकी बाळीची इज्जत लुटत नव्हता। आता आपल्याला फक्त शिव जयंती साजरी करायला फार मज्जा वाटते, गाडीवर स्टिकर लावायला फार मजा वाटते महाराजांची, पण मला सांगा कधी आपण 2-2, 4-4 दिवसांनी ते स्टिकर पुसतो? तोपर्यंत महाराज धूळच खात असतात ना। गाडीवर स्टिकर लावल्याने आपण महाराजांचे मावळे होत नाही, उलट आपली जी देवता आहे तिचा भंग जर होऊ द्यायचा नसेल तर कधी आपल्या गाड्यांवर महाराजांचं स्टिकर लावू, महाराजांचा पुतळा बसवायचा असेल तर तो मन मंदिरामध्ये, हृदय मंदिरामध्ये बसवा, कारण हृदय मंदिरामध्ये बसवल्यानंतर तिथं कुठली धूळ त्या पुतळ्याला, त्या मूर्तीला, त्या महाराजांना कधीही लागणार नाही। आणि मला असं वाटतं तरुण मुलांनीच नाही, तरुण मुलींनीच नाही तर जी स्त्री लग्न होऊन दुसऱ्याचा उंबरठा ओलांडते त्या प्रत्येक लेकी बाळीने, त्या प्रत्येक आईने, त्या प्रत्येक आजोबाने, त्या प्रत्येक आजीने ती मूर्ती, तो ठसा त्या मूर्तीचा आपल्या हृदय मंदिरामध्ये बसवला पाहिजे। कारण जर आपण आपल्या हृदयामध्ये शिवाजी संभाजी बसवले, त्यांचं अनुकरण केलं तरच आपली येणारी पिढी ही निदान मावळे झाल्याशिवाय राहणार नाही। जर येणाऱ्या पिढीला मावळे बनवायचं असेल, जर आपला हिंदू धर्म साबूत ठेवायचा असेल तर महाराज नक्कीच नक्कीच आपल्याला काय करावं लागेल? आपली जी लेक बाळ गरोदर होती ना तिच्यापासून, कारण बीज जिथं अंकुरित होतं, जमिनीमध्ये बी टाकल्याच्या नंतर जमीन आणि बी दोन्ही सुपीक असेल तर पीक महाराज एकदम उत्तम येतं, है की नाही? बी चांगलं आहे, जमीन चांगली नाही, काय खडकाळ आहे, पिकाला किंमत, जमीन चांगली आहे, पीक बी खराब आहे तरी पिकाला किंमत नाही। म्हणून स्त्रियांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, कारण आऊसाहेबांचं ज्या वेळेला शहाजी राजांसोबत लग्न झालं त्यावेळेला पहिला पुत्र संभाजी हा त्या अफजल खानाने कटाने मारला। शहाजी राजांना सुद्धा अटक करून सगळीकडे शहाजी राजांची धिंड काढली, पण त्यानंतर महाराज राजाचं आणि आईसाहेबांचं बोलणं झालं, राजे एक तरी पुत्र असा पाहिजे जे या स्वराज्याला निर्माण करेल, कुणीतरी हा परकीयांचा अंधकार जर दूर करणारा असेल तर एक तरी असा पुत्र आपल्याला जन्माला घालायला पाहिजे। आणि मग आऊसाहेब गरोदर राहतात आणि गरोदर राहिल्याच्या नंतर महाराज पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, ज्या वेळेला आई साहेबांना 7वा महिना लागला, कारण बाळ 3 महिन्यामध्ये पूर्ण होतं, 4-5व्या महिन्यामध्ये त्याची वाढ होती, 6व्या महिन्यात वाढ होते, 7व्या महिन्यात बाळाला सगळं कळायला लागतं आणि मग त्या पोटातल्या बाळाला हात फिरवून जिजाऊ आई साहेब शिकवतात, बाळा अरे आता तुला सगळं कळतं, कारण आई साहेबांनी काय केलं होतं, पुत्र नव्हता म्हणून त्या शिवाई देवी समोर प्रार्थना केली होती, आई जगदंबे अगं द्यायचाच असेल पुत्र तर भगवान प्रभू रामचंद्रासारखा दे, द्यायचाच असेल पुत्र तर भक्त प्रल्हादासारखा दे, द्यायचाच असेल पुत्र तर भगवान श्रीकृष्ण सारखा पुत्र दे, आणि जर कन्या देशील तर जगदंबे सारखी दे, दुर्गा माते सारखी दे, दे एखादी कालिका, दे एखादी चंडिका, अशी एखादी कन्या तरी जन्माला घाल। आणि म्हणून त्या देवीने तिची प्रार्थना ऐकून आई साहेब गरोदर होत्या। 7व्या महिन्यामध्ये असा प्रसंग घडला महाराज, कारण शहाजी राजांनी जिजाऊ आई साहेबांच्या भावाला स्वतः कत्तल केलं होतं, युद्ध झालं होतं लखुजी जाधवांमध्ये आणि शहाजी राजांमध्ये। त्या युद्धामध्ये शहाजी राजांचे बंधू म्हणजे जिजाऊ आई साहेबांचे भाऊ हे धीर, जिजाऊ आई साहेबांचे धीर आणि जिजाऊ आई साहेबांचे भाऊ दोन्हीही मारले गेले। महाराज भोसले रडतात संभाजी मेला म्हणून आणि जाधव रडतात त्यांचा लेक मेला म्हणून, पण महाराज एकमेव अशी स्त्री होती जिच्या डोळ्यात पाणी नाही, कारण आई साहेबांना प्रश्न पडला होता, जिजाऊ आई साहेबांनी रडायचं तरी कुणासाठी, कुणासाठी रडायचं?
सगळीकडे भाऊ आहे. पण महाराज तेवढ्यावर थांबलं नाही. ज्या वेळेला आई साहेब 7व्या महिन्यात गरोदर असताना शिवनेरीच्या किल्ल्यावर होत्या, आपल्या पोटातल्या बाळाला रामायण महाभारत भागवत अनेक पुराण भगवान श्रीकृष्ण चरित्र असे अनेक कथांचं शिक्षण देत होत्या. त्या वेळेला लखुजी जाधवांनी शहाजी राजांवर आक्रमण केलं आणि माझा बाप आता माझ्या पतीला जिवंत मारणार. त्यामुळे आई साहेब महाराज डोहाळे लागले होते. आई साहेबांना डोहाळे तुमच्या घरात आहे ना मंडळी डोहाळे लागणारे. डोहाळे काय सांगा महाराज, जगदंबेला डोहाळे लागले, तुमच्या आमच्या सारखे लागले. आपल्याला भारत कशाचे डोहाळे लागतात? कुणाला चिंच खावीशी वाटते, कुणाला आंबा खावासा वाटतो, तर कुणाला फार फार तर कुठेतरी शेतात जाऊन माती खावीशी वाटते. मग आयुष्यभर ते लेकरू मातीच खात, दुसरं काही माती खाल्ल्याशिवाय ते काही करत नाही. पण महाराज जर आई साहेबांसारखे डोहाळे लावायचे असतील, बाळाला जर डोहाळे लागायचे असतील आईला त्या बाळ पोटात असताना, तर तिने प्रभू रामचंद्र त्या पोटातल्या बाळाला शिकवावा. काय फरक आहे महाराज? जसा वनवास होता माझ्या प्रभू रामचंद्रांचा, तसाच वनवास आयुष्यभर 52 वर्षाच्या वयामध्ये शिवाजी राजांना आयुष्यभर तसंच पळावं लागलं, कारण शिकवला होता प्रभू रामचंद्र. मग डोहाळे लागले. जसं महाराज डोहाळे लागले होते कौसल्या मातेला, आणि डोहाळे अरे तो दशरथ राजा विचारतो, डोहाळे पुसतो दशरथ कौशल्येला, हे माय भवानी काय आवडे तुझला. आपले डोहाळे, आमच्या शेजारणीला डोहाळे लागले महाराज. नाकातलं घाण खाण्याचे डोहाळे लागले. कारण डोहाळे लागल्याच्या नंतर काय डोहाळे लागतील सांगता येत. आजी हा छोट्या महाराजांना हसायला येतंय. पत्नी आली की मग कळत कशी कशी डोहाळे लागतात. डोहाळे कसे लागतात? आता ज्यांची इकडे पाठीमागे बसलेल्यांची लग्न झालेली नाहीत ओ मोबाईल मध्ये बघणारे, हा तुमची लग्न झाली नाहीत ना, मग झाल्यावर ज्या वेळेला पत्नी येतील आणि मग गरोदर राहिल्याच्या नंतर त्यांची जी मागणी असेल त्याच्यावरून समजून घ्यायचं होणारं बाळ कसं असेल. म्हणून डोहाळे ज्या वेळेला बाई गर्भवती राहते त्यावेळेला तिच्या हातामधला मोबाईल घेऊन, तिच्या हातातला रिमोट घेऊन, तिच्या हातामध्ये एखादी ज्ञानेश्वरी, एखादा गाथा, एखादा शिवचरित्र, एखादा युग पुरुष, एखादा संभाजी चरित्र तिच्या हातामध्ये जर दिलं तर महाराज संभाजी राजा शिवाजी राजा नाहीच जन्माला आला तर या महाराष्ट्राच्या भूमीतून देशाच्या सीमेवर लढणारा एखादा मावळा तरी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्त्री गर्भवती झाल्याच्या नंतर तिच्या हातामध्ये टीव्हीचं रिमोट, मोबाईल का गाथा ज्ञानेश्वरी द्यायचं हे आपण ठरवलं, आपणच ठरवलं पाहिजे. विठ्ठल मग महाराज आई साहेबांचे डोहाळे, शहाजीराजे डोहाळे विचारतायत, अगं जिजा काय खावंसं वाटतंय? खावंसं नाही वाटतं महाराज, काहीच खावंसं वाटत नाही. अरे घेईन धनुष्य मारीन रावणा, ज्याप्रमाणे कौसल्या मातेला डोहाळे लागले होते महाराज. असं वाटतंय घोड्यावर बसावं, सगळीकडे महाराष्ट्रभर जिकडे मुघल सत्ता आहे तिकडे दौड करावी, प्रत्येक मुघलाचं मुंडक तलवारीने उडवावं आणि महाराज एका एकाचा शिरच्छेद करावा, त्या कुंढाण्यावर भगवा फडकवावा, सर्व स्वराज्याचं तोरण बांधावं आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसून सर्व स्वराज्य पहावं असे डोहाळे लागतात जिजाऊ आई साहेबांना. डोहाळे काही वेगळेच आहेत. वाटतं वाघावर बसावं, सगळीकडे जावं, सर्व ज्यांनी माझ्या आई बहिणींचा इज्जत आबरू लुटली
अशांना मातीत मिळवावं महाराज डोहाळे लागतात. त्यावेळेला ते डोहाळे ऐकून शहाजी राजांच्या अंगावर काटा उभा राहतो आणि काटा उभा राहिल्याच्या नंतर महाराज थरथर थरथर कापतात शहाजी राजे. कारण डोहाळे होते महाराज एका जगदंबेचे डोहाळे होते. साधे सुद्धा माणूस जन्माला येणार नव्हता, साधं सुद्धा व्यक्तिमत्व जन्माला येणार नव्हतं, जन्माला येणार होता या स्वराज्याचा निर्माण करता बाप, जन्माला येणार होता स्वराज्याचं सुराज्य घडवणारा एक राजा, ज्याने दिल्ली पर्यंत सर्वांना, अकबरापर्यंत, बादशाहपर्यंत, औरंगजेबापर्यंत सर्वांना हैराण करून सोडलं. असा माझा राजा जन्माला येणार होता. आणि महाराज म्हणून डोहाळे लागले होते, म्हणून डोहाळे लागले महाराज. आणि डोहाळे लागता लागता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि महाराज तोफेचा आवाज कडाडला सगळीकडे महाराज आनंदी आनंद झाला. ज्याप्रमाणे कंसाच्या वधासाठी भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्याच्या नंतर सगळ्या गोकुळामध्ये, सगळ्या मथुरेमध्ये, संपूर्ण नगरामध्ये आनंद उत्सव झाला, ज्याप्रमाणे त्या अयोध्यामध्ये आनंद झाला प्रभू रामचंद्र येताना, त्याप्रमाणे अंधारात असणाऱ्या या महाराष्ट्राला, या सह्याद्रीला, या संपूर्ण कोकणाला, या संपूर्ण महाराष्ट्राला, या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांना सुद्धा आनंद झाला. आणि माझा राजा जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल तोफेचा आवाज कड 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 तोफेचा आवाज झाला. आणि महाराज शिवबा कुठे जन्माला आला? तोफेचा आवाज कडाडला आणि शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. बाळ रंगू लागलं, बाळ वाढू लागलं, बाळ रंगता रंगता ज्या वेळेला रडायला लागलं, बाळ झोपी जात नाही. महाराजांचं नाव ठेवलं शिवाई देवीवरून, शिवाजी नाव ठेवलं आणि बाळ झोपी जात नाही म्हणून त्या बाळाला आई पाळणा अंगाई गाते. महाराज आपली आई अंगाई गाते है की नाही? तुमच्या इथे सांगितलं मी अंगाई कशी गाते? हाड कुत्र्या हाड. त्याची जन्मभर काय होते? बरोबर ना बाबा? सुना आहेत ना घरामध्ये? पाळणा म्हणतात का? पाळणा. बाळ झोपी घातल्याच्या नंतर काय म्हणता तुम्ही? काय तुमच्या इथल्या सुना लेकी बाळी कीर्तनालाच नाहीत मला असं वाटतंय. गावात एवढीच पब्लिक आहे ना? याच्या ठिकाणी हळद पाहिजे होती बाबा, हळद. हो काय? देवाला, अच्छा देवाला म्हणून कीर्तनाला येऊ. महाराज सगळ्या घरामध्ये माणसं आहे, पण राजाचं चिंतन इथं ऐकायला येण्याला सुद्धा काय लागतं? अरे ललाटीचे लिहिले न चुके काही मेले. नाहीतरी तुम्ही म्हणतात धर्मश्री फटकळे म्हणू द्या, मग आता काय असू द्या. पण जोपर्यंत आपली लहान पिढी, जोपर्यंत आपली तरुण पिढी, महाराज मला एक सांगा, ज्या वेळेला शिवजयंतीची डीजे लावून मिरवणूक निघते त्यावेळेला कुणाला लाज वाटते नाचायला? वाटते का? कारण गाणं काय महाराजांचं चालू असतं अशातला भाग. बरं नाचणारे काय शुद्धीत असतात अशातला भाग असतात? नाही ना, त्यांनी डबल लावलेली असते, 90 वर भागत नाही, फुलखंबा उडवलेला असतो. आणि मग महाराज नाचतात शिवजयंतीच्या कीर्तना मिरवणुकीमध्ये. एवढे नाचतात अंगातला शर्ट काढून. तो नाचत असताना जिच्याशी लग्न ठरतं ती तिकडे उभी असते. त्याचा तो अवतार पाहून ती बिचारी लग्न मोडून. अरे जर तुम्हाला दुसऱ्याच्या लग्नात नाचायला अशा गाण्यांवर, की जे गाणे सभ्य माणूस ऐकू शकत सुद्धा नाही, नाचा ना, बिंदास नाचा, पण नाचण्याला काही तालतंत्र पण नाही. आम्ही आमच्या बापाची पितो आणि आम्ही नाचतो. तुमचं काय जातं? तुमचं भवितव्य जात रे. आमचं काही जात, आमचं काहीच जात नाही. आमच्या आई बापाने कुठेतरी आम्हाला चांगलं शिकवलंय म्हणून आम्ही या ठिकाणी उभे आहोत. कारण तरणा भाग्यवंत
नाचायला काही भाग्य बिग्य असावं लागत. सहज हळद असली, आता पालखी जरी असती, पण जर हळद असतीच, माझा काही तुमच्या बांधाला बांध नाही बा, कारण माझी काही कोकणात शेती बी नाही, आमची शेती विदर्भात. पण जर आमचा तुमचा काय बांधाला बांध, पण मला सांगा, जर चुकून देव जरी आला, जर हळद असतीच, तर तुम्ही म्हातारे इथं कुणीच नसता, सगळा कार्यक्रम असता कुणाचा है की नाही. मग तुम्ही म्हणता जाऊ द्या, इथं आपलं काय काम. हा, अरे पण हे व्यासपीठ असं आहे जिथंच 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा कसा होतो, 16 वर्षाचा होऊन नाचायला लागतो. कधी ज्या वेळेला अंतःकरण ज्ञानोबा राय तुकोबा रायांच्या नामामध्ये रमून जात, ज्या वेळेला मन हे धर्मासाठी झुरत, ज्या वेळेला शरीर देह आत्मा हे धर्मासाठी अर्पण होत, परमार्थासाठी अर्पण होत, त्यावेळेला इथं नाचताना लाज वाटत. कारण नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू लगी, है की नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, पाहिजे तर ना भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. तसं महाराज आपलं मन एवढं चपळ आहे, आपल्याला ती माशी सारखं आहे, ती घाणीवर जशी जास्त लवकर जाऊन बसते ना, तसं आपलं मन घाण विषयाकडे जास्त लवकर जातं. तुम्ही बघा, तुम्हाला अभ्यास जरी असेल पण दिवसभर मोबाईल सुटत, दादा म्हणले दिवसभर नेट संपून जातं रील्स बघता बघता. कीर्तन बघायला नेटच उरत नाही. सुरुवातीला कीर्तनच बघायचं, रील्स बघायची वेळ येत. हा, कारण मन आहे महाराज बहु चंचल चपळ. आता इथे आहे ना कीर्तनात म्हातारी म्हणत असेल, बाई घरी काय करते सून काय माहिती, आहे की नाही. मन आहे मन. सांगताय वहिनी साहेब इथे बसल्या, मन जात असेल लगेच घरात, घरात नाही काम पडलंय असं होतं ना, कारण मन आहे, सांगता येत. गोबारा म्हणतात बहु चंचल चपळ, बहु चंचल चपळ. इथं बसला एखादा, लगेच मन गेलं कुठं, गर्लफ्रेंड जवळ. कुठं मन जाईल सांगता येत, कारण जाता येता जाता येता न लगे पाहिजे. मनाच्या गतीने जर गेलं तर मन कुठं घेऊन जाईल हे सांगता येत नाही. म्हणून मन लावायचं असेल, नाही संतांच्या चरणावर लागलं तर धर्माच्या चरणावर मन लावा महाराज. ज्या वेळेला आईसाहेबांनी मन लावलं स्वराज्याच्या प्रतिज्ञेसाठी, त्या वेळेला जगाच्या बापा
म्हटलं काय असा आमचा बाप होदाला पाहिजे कसा जगी ऐसा बाप व्हावा बापाची वाट पाहत होतो असा बाप या स्वराज्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर महाराज आई साहेबांनी बाळाला लहानपणातच शिकवलं प्रभू रामचंद्र शिकवले ज्या वेळेला महाराज 3-4 वर्षाचे असतील शिवाजी महाराज त्यावेळेला काही सुभेदार मंडळी स्त्री नाचवत होत्या आणि ते पाहायला चोरून शिवाजी महाराज जातात त्यावेळेला एक दासी जिजाऊबाई साहेबांना जाऊन सांगते आणि गेल्याच्या नंतर जेव्हा जिजाऊबाई साहेबांच्या कानावर हा प्रकार पडतो त्यावेळेला रागवतात राग येतो आई साहेबांना का अरे मी काय शिकवते आणि माझा लेक काय बघायला गेला आहे कान धरून आणलं अरे राजा शिवबा तुला बाया नाचवणाऱ्या नाही तर बाया वाचवणारा शिवाजी व्हायचंय महाराज संपूर्ण देशभरामध्ये अनेक राजे होऊन गेले पण एक दयावंत नीतिवंत कीर्तिवंत स्त्रीला सन्मान देणारा राजा जर कोणता असेल तर तो फक्त माझा शिवाजी राजा आणि माझा संभाजी राजा आहे महाराज माझ्या संभाजी राजांबद्दल अनेक लोकांनी 60 पिक्चर 27 नाटक काढले महाराज ज्या पिक्चर मध्ये ज्या चित्रपटांमध्ये आणि ज्या नाटकांमध्ये संभाजी राजांना फक्त चुकीची प्रतिमा दाखवली गेली काही नाटकांमध्ये संभाजी राजांचा प्रवेशच दारूचा ग्लास घेऊन दाखवला मला विचार पडतो की कसं काय आतापर्यंत एवढे विचारवंत एवढे नीतिवंत एवढे व्याख्या
तरी का अडवलं नाही? महाराज, ज्या शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य नुसतं निर्माण केलं नाही, त्या स्वराज्याला सुराज्य बनवून तुमच्या आमच्या हातामध्ये दिलं, त्या राजाचा लेक इतका वाईट वागू शकेल असं स्वप्नात तरी कल्पना येऊ शकते का? महाराज, साधा माणूस महाराज असला तरी त्याची लेकरं तो किती चांगली कीर्तनकार बनवतो, गायक बनवतो, वादक बनवतो. मग मला सांगा, जे संभाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षामध्ये बुधभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहितात, अनेक ग्रंथ लिहितात, काव्य लिहितात, इतिहास लिहितात, ते संभाजी राजे महाराज एक भाषा नाही, दोन भाषा नाही, तीन भाषा नाही, तब्बल इंग्रजी, डच, फ्रेंच, उर्दू, फारसी एवढाच नाही, तब्बल 16 भाषा, अगदी इंग्रजी सुद्धा माझा संभाजी राजा बोलत होता. तो संभाजी राजा बाई आणि बाटली घेऊन नाचल काय? मग आपल्या मनाला थोडंफारही काही वाटत नाही? तुम्ही बघा, मी परवा दिवशी ज्या वेळेला एक व्याख्यान मी ऐकलं, त्याच्यात थोरातांच्या कमळेचा उल्लेख आहे महाराज. तो पिक्चर खरोखर मी बघितला परवा दिवशी. तुम्ही मला सांगा, एकदा तो चित्रपट बघा आणि त्यावरून थोडंसं डोकं चालवा. ज्या राजाने तुम्हाला मला एवढं स्वातंत्र्य दिलं, त्या राजाच्या लेकाचं नाव एका अण्णाजी दत्तोमुळे किती खराब झालं आणि लोकांनी कसं कसं ते नाव खराब केलं, या चित्रपटांमधून आपल्याला कळतं. राजा असा असू शकत नाही महाराज, राजा असा असणं शक्यच होत नाही. महाराज, ज्या ठिकाणी हिंदू मुसलमान एकत्र नांदत होती, असं स्वराज्य शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. एका ठिकाणी नांदत होती हिंदू मुसलमान. अरे, अशी देखणी, कितीतरी देखणी होती एका मुसलमानाची सुन. पण माझ्या राजाने तिला पाहिल्याच्या नंतर साष्टांग प्रणिपात तिच्या चरणावर करावा आणि सांगावा, आई अगं आमच्या दरबारामध्ये आली ना तर साडी चोळी घेतल्याशिवाय परत जाऊ नको. हे ज्या शिवाजी महाराजांचे संस्कार होते, त्या शिवाजी महाराजांच्या लेखाबद्दल जर एवढं घाण कोणी बोलत असेल, महाराज, इतिहास जर शिवाजी महाराजांच्या पेक्षा संभाजी महाराजांचा इतिहास ज्या वेळेला तुम्ही वाचाल, त्या वेळेला डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एकदा तरी वाचून बघा. आपल्याला दाखवला जातो फक्त बाई आणि बाटली घेऊन नाचणारा संभाजी, पण संभाजी जर पाहायचा असेल महाराज, शिवाजी महाराजांना बाहेरचे शत्रू होते, पण संभाजी राजांचं महाराज काय चूक होती हो? कारण शत्रू कुठे मिळाले होते? घरातच शत्रू होते. शत्रू शोधायला बाहेर जावं लागलं नाही. असा इतिहास आहे संभाजी राजांचा. तो इतिहास जर कधी डोळ्यात ओठातून सांगण्याच्या अगोदर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. एवढा महाभयंकर इतिहास माझ्या संभाजी राजाचा आहे. पण ज्या संभाजी राजाची निर्मिती ज्या राजापासून झाली, तो माझा शिवाजी राजा. महाराज, असंच नाही, वयाच्या 14व्या वर्षामध्ये स्वराज्याचा तोरण ज्या वेळेला पहिलं लग्न झालं सईबाई आई साहेबांसोबत, सई राणी साहेबांसोबत महाराजांचं पहिलं लग्न झालं. दुसरं लग्न आपल्या बापाच्या डोळ्यात, आपल्या नवऱ्याच्या पतीच्या डोळ्यासमोर लेकाचं लग्न व्हावं म्हणून जिजाऊ आई साहेबांनी राजाला घेऊन कर्नाटकची स्वारी आखली. आणि कर्नाटकामध्ये ज्या वेळेला राजा जातात, त्या वेळेला रस्त्यामध्ये एक तरणी ताठी स्त्री आहे आणि त्या तरण्या ताठ्या स्त्रीला उभं चिरलेलं आहे महाराज. अगदी केसापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण उभी चिरून स्त्री टाकलेली, तिचं 2 वर्षाचं लेकरू त्या बाईजवळ रडतंय. आणि हा सर्व प्रकार रस्त्याने जात असताना ज्या वेळेला शिवाजी राजांच्या डोळ्यासमोर येतो, त्यावेळेला आई साहेब दाखवतात, बघा बघा राजा बघ, राजा बघ. अरे, ही मुघलशाही, ही कुतुबशाही, ही आदिलशाही. आमच्या लेकी बाळींची इज्जत लुटणं तर नंतरची गोष्ट आहे महाराज. इज्जत तर लुटतातच, एक जण नाही, एका बाईची इज्जत 100 जण लुटतात. पण त्यानंतर नुसतं तिला इज्जत लुटूनच थांबत नाही, तर नखापासून केसापर्यंत तिला उभी कापतात तलवारीने. महाराजांना ते दृश्य पाहवलं नाही म्हणून स्वतःच्या अंगावरचा शेला ज्या वेळेला राजे त्या बाईच्या अंगावर टाकायला जातात, त्यावेळेला आई साहेबांना राग येतो.
आई साहेब म्हणतात राजा अरे तिच्या अंगावर शेला टाकू नको. ते लेकरू रडतय ना, ते दुधासाठी रडतय. ते लेकराला तुझ्याशी बोलायचंय शिवबा, तुमच्याशी बोलायचंय. त्या लेकराला त्याला उचलून घ्या. 2 वर्षाचं लेकरू काय बोलणार? बोलेल, नक्की बोलेल. तुम्ही त्याला उचलून घ्या. महाराज त्या लेकराला ज्या वेळेला महाराज उचलून घेतात त्यावेळेला ते लेकरू महाराज दुधासाठी रडत असतं. महाराज काही मला फार भूक लागली, फार भूक लागली. कारण त्या बाळाचे अश्रू त्या बाळाची भूक सांगत होते. आणि त्या वेळेला ते बाळ त्या बाळाचे अश्रू सांगतात. महाराज माझी आई गनिमांना म्हणाली, माझी आई गनिमांना म्हणाली अरे मारण्याच्या अगोदर माझ्या लेकराला शेवटचे दुधाचे 2 घोट तरी पाजू द्या रे, 2 घोट तरी पाजू द्या. पण तरीही त्या गनिमांना माझ्या आईची दया आली नाही. तिची इज्जत लुटून तिच्यावर बलात्कार करून अनेकांनी तिला छळून माझ्या आईला त्यांनी अगदी तिचे 1 घाव 2 तुकडे केले. आणि त्यावेळेला जिजाऊ आई साहेब सांगत होत्या महाराज म्हणून आतापर्यंत तुम्ही जग बघितलं किल्ल्यांवरचं, आतापर्यंत तुम्ही जग बघितलं फक्त आनंदाचं जग बघा. आदिलशाही बघा, कुतुबशाही बघा, हा 1600 वर्षाचा पडलेला अंधार बघा. म्हणून महाराज त्यावेळेला महाराजांनी ती स्वराज्याची शपथ घेण्याचा निर्धार केव्हा केला याचं कारण आहे ते घडलेलं प्रकरण. आणि ही इतिहासामध्ये घडलेली वस्तुस्थिती आहे, ही नुसती गोष्ट नाहीये. म्हणून त्यावेळेला महाराजांनी कर्नाटकाहून परत आल्याच्या नंतर वयाच्या 14व्या वर्षी त्या महादेवाच्या शंभूच्या देवळामध्ये जाऊन आई साहेबांना महाराज म्हणतात आई साहेब आतापर्यंत दुधाने महादेवाला अभिषेक झाले, आतापर्यंत मधाने झाले, आतापर्यंत दयाने पंच अमृताने महादेवाला अभिषेक झाला. पण आज जो महादेवाला अभिषेक होणार आहे आई साहेब, तो आई साहेब आज अभिषेक होईल माझ्या रक्ताने होईल. आणि महाराजांनी तलवारीची धार आपल्या बोटाला लावून त्या शंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला आणि स्वराज्याची शपथ घेतली. ते स्वराज्य असं कसं नाही मिळालं महाराज. आता आपल्याला भटकताना, आता आपल्याला महाराज आपल्या जय भवानी जय शिवाजी म्हणताना सुद्धा आपले ओठ आहे ना, ओठ आपलं रक्त सळसळत नाही. आपलं रक्त फ्रीज मधल्या पाण्यासारखं थंडगार पडलेलं असतं. हा कसे आपण नाही सांगू का, कशी फ्रीज मधली वस्तू बाहेर काढा ती 1 तासामध्ये नाचते ना, तसं आपलं आयुष्य एवढं गार झालेलो आहे. आपण एवढं स्वार्थी झालेलो आहे की धर्मासाठी सुद्धा देवाने आपल्याला जन्माला घातलंय. कारण मनुष्य जन्म असा आहे हा परक्यासाठी आहे, स्वतःसाठी नाही. बाकी सगळे जन्म आहे, जलचर वंचर भूचर खेचर सगळी सृष्टी भगवंताने निर्माण केली, देवाला आनंद झाला नाही. पण ज्या वेळेला मनुष्य योनी भगवंताने निर्माण केली त्यावेळेला जगाच्या बापाला आनंद झाला. पण त्यावेळेला आपण गर्भात असताना नुसतं देवाला काय म्हणत होतो, एक वेळ करी या दुःखाने गळे, एक वेळ करी
आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा एवढा आपण लबाड आहे महाराज, किती लबाड आहे. आज एक बोलतो उद्या एक बोलतो, मिनिटाला एक. माणसा एवढा घातक आणि मनुष्य देहा एवढा दुसरा घातक प्राणी या जगामध्ये या सृष्टीमध्ये कुठलाच नाही. जेवढे आपण वरतून सज्जन दिसतो ना तेवढी राक्षसी प्रवृत्ती आपल्या अंगामध्ये दबलेली आहे. फक्त आपला सज्जनपणा आपली दुष्प्रवृत्ती झाकून ठेवतो एवढाच फरक आहे. त्या पशु पक्ष्यांपेक्षा सुद्धा आपण हिंस्र आहोत. आणि तोच हिंस्र जो प्रमाण आहे, जो हिंस्रपणा आहे तो राजांनी बघितला म्हणून स्वराज्याची शपथ घेतली महाराज. आणि मग राजे स्वराज्याचं तोरण बांधलं. पहिल्या तोरणा किल्ला घेऊन माझ्या राजाने स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि मग महाराज एक 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 मावळा राजांनी जमा केला. का? कारण महाराज म्हणायचे, हे जन्मभूमी भारत, हे कर्मभूमी भारत, जीवन सुमन चढ़ाकर आराधना करेंगे, तेरी जन्म जन्म भर हम वंदना करेंगे, हम अर्चना करेंगे. कारण आई एकच असते का? एकच आई आहे का? एकच आई असते का? अरे जनिताच विनीताचे असतो विद्या प्रयश्चती अन्नदाता भयद्राता पंचैते पितरम स्मृता. 5 पिता आहे तसं राजपत्नी गुरुपत्नी मित्रपत्नी तथैवच. पत्नी माता स्वमाताच पंचैते मातमं स्मृतः. राजाची पत्नी, गुरुची पत्नी, मित्राची पत्नी, बायकोची पत्नी, स्वतः बायकोची आई आणि स्वतःची आई, या 5 माता. त्याच्यानंतर जी माता येते ती सगळ्यात पहिली येते कोणती महाराज? हे जन्मभूमी भारत. ही जी धरित्री माता आहे ना ती आपली आई आहे. आणि हिच्या ह्या आईसाठी अखंड अगदी सख्या आईला सुद्धा सीमेवर जाऊन लढणारे जवान आहेत. कारण ते सुद्धा आपल्या आईला सांगतात, बाई तुझा नंबर नंतर, पण अगोदर माझा नंबर कुठे आहे? अगोदर पहिला नंबर माझ्या भारत भूमीचा आहे. का? जीवन सुमन चढ़ाकर आराधना करेंगे, तेरी जन्म जन्म भर हम वंदना करेंगे, हम अर्चना करेंगे. का? कशी आई भारत भूमी? महिमा महान तू है. ही या भारत भूमीमध्ये जन्माला येण्यासाठी साधं भाग्य नाही, अनंत कोटीचं पुण्य असावं लागतं. महिमा महान तू है, गौरव निधान तू है, तू प्राण है हमारी जननी समान तू है. तेरे लिए जिएंगे, तेरे लिए मरेंगे, तेरी जन्म जन्म भर हम वंदना करेंगे, हम अर्चना करेंगे. कधी असं वाटतं आपल्याला, असं वाटतं का की घरामध्ये जर 2 मुली 2 मुलं जन्माला आले तर माझं पहिलं कर्तव्य माझा एक मुलगा किंवा एक मुलगी मी माझ्या देशासाठी अर्पण. आपला नुसता दुसऱ्या जिल्ह्यात शिकायला जरी जाऊ द्यायचा तर बाबा जाऊ नको. का? तिथं त्याला खाऊन घेईल कोणी? हा? अरे इतिहास असाच नाही घडत. इतिहास तीच माणसं घडवतात जे कुठल्याही नियमामध्ये बसत. जे वेडे असतात ना, वेडे तेच इतिहास घडवतात. जे नियमबद्ध असतात ना, हा नियम तो नियम तो नियम तो नियम. अरे प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं हे म्हणतात, पण ते कशामुळे म्हणतात माहितीये का? कारण प्रेम आणि युद्ध करायला माणूस सायको असावा लागतो. शाण्याचं काम ये तो प्रेम की बात है उधो, बंदगी तेरे बस की नहीं है. का? अहो बृहस्पती शिष्य असणारा उद्धव ब्रह्म
प्रतिशिष्ट असणारा उद्धव सुद्धा शून्य होता. तिथं काम होतं फक्त गोपिकेंचंच. तसं इतिहास जर घडवायचा असेल तर त्या ठिकाणी काम असतं महाराज. आमच्यासारख्या वेड्यांचं शाणे तिथं पडत. शाणे एक तर बिझनेस मध्ये पडतात, बिझनेस मध्ये नाही पडलं तर 8 तासाच्या नोकरीमध्ये पडतात. एवढं शिकतात एवढं शिकतात एवढं शिकतात आणि शेवटी एखाद्या त्या दुसऱ्याच्या हाताखाली त्याला नोकर म्हणूनच काम करावं. पण जो वेडा होतो ना तो या ठिकाणी असं गायन असं वादन केल्याशिवाय राहत. आता तुम्हाला काय घरातले चांगले म्हणत असतील काय? पत्नी आहे ना घरी? आहे का? इथं आल्यात काय? हा, मग त्या म्हणत असतील माय मेला रोज उठतो सप्त्याला जातो, रोज उठतो सप्त्याला जातो, संसारात काही याचं लक्ष असं म्हणते काय? गर्दनीन म्हणतात ना, कारण बिचारा बायका काय करतील आहे की नाही? त्यांचं काय, आपला संसार सांभाळायचा, सगळं सांभाळायचं, मुलं बघायचे, सुना बघायचं, नातवंड बघायची, सगळंच बघायचं. कारण बाबा उठले की, महाराज उठले की आहे की नाही, गळ्यात टाळ घेतला की चालला वारकरी ज्ञानोबा तुकाराम. पण महाराज इथं धर्मासाठी जर झुंजायचं असेल, धर्मासाठी जर लढायचं असेल, परमार्थासाठी जर झुंजायचं असेल तर वेडच व्हावं लागतं. वेडा झालो लाचावलो भक्तीसी. आणि मग होत तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे. देव सुद्धा आपल्या प्रेमात पडतो. त्याचं उत्तम उदाहरण आहे संत मीराबाई, है की नाही? आज विषय जरी राजांचा असला तरी महाराज त्या भवानीने माझ्या राजाला शिवाईने त्या भवानी तलवार तेव्हाच प्रदान केली ज्या वेळेला माझा राजा या मातृभूमीसाठी वेडा झाला होता. एक दिवस नाही, तब्बल महाराज 50 वर्षाच्या वयामध्ये, वयाची 35 वर्ष महाराजांनी फक्त आयुष्याची घोड दौड करण्यात घालवली. कारण आऊसाहेब ज्या वेळेला गरोदर होत्या, 7व्या महिन्यामध्ये आपले वडील आले होते ना, त्यावेळेला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी ती जिजाऊ माता घोड्यावरून निघाली. त्यावेळेला 7 महिन्याची गरोदर होती जिजाऊ माता. किती महिन्याची? किती महिन्याच्या गरोदर होत्या? 7 महिन्याच्या गरोदर होत्या, घोड्यावरून निघाल्या. मला सांगा, तुमची सुनबाई लेकबाळ गरोदर आई तर बेडच्या खाली उतरत? हा, पाणी भरायला जाणं लय लांबची गोष्ट आहे. पहिली डिलिव्हरी नॉर्मल व्हायची, कारण विहिरीतून पाणी उपसून आणायचे सगळे काम होती. आता डॉक्टरचा महाराज धंदा फार चांगला चाललेला आहे. का? बेडवरून खाली उतरण्याचं कामच राहिलेलं नाही, त्यामुळे सिझरिंग पक्क आहे. मग आऊसाहेब घोड्यावर निघाला. त्यावेळेला महाराज तो पोटातला गर्भ काय म्हणत असेल, काय म्हणत असेल? आऊसाहेब त्या गर्भावरून, त्या पोटावरून, त्या उदरावरून हात फिरवतात. राजा, अरे मला माहिती आहे बाळा, तुला फार त्रास होतोय, पण तुला त्रास जरी होतो ना तरी राजा मी तुला हे शिक्षण देते. शिक्षण का? कारण मला माहिती आहे तुझा जन्म झाल्याच्या नंतर तुला आयुष्यभर असंच पळायचंय, हे स्वराज्य निर्माण करायचंय. कारण हे स्वराज्य अंधारात गेलेलं जे राज्य आहे, या अंधारात गेलेल्या प्रजाचं धनी तुला व्हायचंय. म्हणून राजा आयुष्यभर तुला असंच पळायचंय. म्हणून ते शिक्षण देणारी ती आई गर्भातच त्या लेकराला शिक्षण देत होती. म्हणून महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं. कारण शिक्षण नुसतं जन्म झाल्याच्या नंतर नाही. आपण आतूनच म्हणतो बाळ 3 वर्षाचं झालं, आपण म्हणतो लहानच आहे. बाळ 5 वर्षाचं झालं, आपण म्हणतो लहानच आहे. बाळ 10 वर्षाचं झालं, आपण म्हणतो लहानच आहे. बाळ 21 वर्षाचं झालं तरी मला सांगा, 21 वर्षाचं व्हायची वाटच नाही बघत, ते आधीच जात गुड्डी गुड्ड्याला घेऊन कल्टी, है की नाही? महाराज दोन्ही गोष्टी 16व्या वर्षामध्ये होतात ना. हा, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 16व्या वर्षी. माझ्या राजाने स्वराज्याचं तोरण बांधलं वयाच्या 14व्या वर्षी. संभाजी राजांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला वयाच्या 14व्या वर्षी. भगवान श्री कृष्णाने
11 वर्ष 52 दिवसाचे 53 दिवसाचे असताना आणि प्रभू रामचंद्राने ज्या वेळेला महाराज विश्वामित्र ज्या वेळेला वध घेऊन गेले, त्यावेळेला राक्षसांचा ज्या वेळेला वध केला, त्यावेळेला माझ्या प्रभू रामचंद्रांचा जे वय होतं ते वय होतं 16 वर्षाचं. म्हणून बिघडण्याचं आणि सावरण्याचं दोनही जर वय असतील, कारण या वयामध्ये कन्फ्युजन फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं. मुलं मुली बिघडण्याचं जर वय असेल तर ते 16 ते 20. त्याच्यानंतर माइंड फ्रेश झालेलं असतं, आपली अक्कल आलेली असते. अक्कलदाड जरी आली नाही तरी अक्कल आलेली असते. म्हणून मुलं मुली बिघडत नाही. जर बिघडत असतील तर ते फक्त ह्या 16 ते 20 वर्षामध्ये. आणि महाराज माझा राजा बिघडला नाही. माझा राजा महाराज एक 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 करून मावळे जमा करायला लागला. मग तिथे नुसता मराठाच नव्हता, मग नुसता ब्राह्मण नव्हता, नुसता वाणी नव्हता. अरे महार मांग चांभार लोहार धनगर पुळवडे सगळे सगळे 18 पगड अगदी मुसलमान सुद्धा माझ्या राजांनी जमा केले. आणि कसे केले महाराज? ज्या वेळेला कोंडाणा घेण्याची वेळ येते, आई साहेबांच्या नजरेत तो झेंडा ज्या वेळेला खटकतो, ज्या वेळेला राजगडावरून कोंडाण्यावर पाहतात, म्हणजे सिंहगडावर पाहतात. कोंडाण्याचं आताचं नाव आहे सिंहगड. त्यावेळेला आई साहेब त्या खिडकीमध्ये उभ्या आहे. राजे विचारतात, आई साहेब काय झालं? तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का आलं? राजे, अहो हा जो हिरवा झेंडा आहे ना, हा माझ्या नजरेमध्ये खटकतोय. कधी हा झेंडा उतरणार, कधी माझा भगवावरती चढणार. आई साहेब तुमचं म्हणणं आहे ना, मला नक्कीच पूर्ण करू. महाराज त्यावेळेला माझ्या राजाचा अत्यंत जवळचा मित्र असणारा कोण? तानाजी. त्याच्या लेकाचं लग्न ठरलेलं होतं, म्हणून तो पत्रिका घेऊन आला. राजे शांत आहे, काही बोलत नाही. आई साहेबांना पत्रिका दिली. आई साहेब सांगतात, बाळा आम्ही नक्की लग्नाला येऊ. पण राजे काही बोलत नाही, राजांच्या चेहऱ्यावर हसू नाही. त्यावेळेला तानाजी विचारतो, राजे राजे काय झालं? राजे अहो राजे काय झालं? त्यावेळेला सांगितलं तानाजी, अरे गड आधी लगीन, मग म्हणतो कोंढाण्याचा, आणि मग माझ्या रायबाचं, आणि मग महाराज निघाले कुठं? 7 निघाले महाराज. फक्त 300 मावळे तो कोंढाणा घेण्यासाठी निघाले. आणि मग जवळची टकली घोरपड, जवळची टकली घोरपड, वर एक एक चढ, जवळची टकली घोरपड, वर एक एक चढ. आताशी तर गाडी रंगात आली ना. हा, पण काय करणार महाराज, कीर्तनाचा मेळच असा, माणूस रंगात येतो 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 आणि कीर्तनाचा वेळ होऊन जातो. आपण नाचत गेलं पाहिजे बाबा, म्हणजे कसं रात्रभर, कारण आपल्याला नाच रात्रभर चालतो. कीर्तन 2 चं 3 वर गेलेलं चालत 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 नाही. तुम्हीच म्हणताय, मी काय म्हणत. जवळची टकली घोरपड, वर एक एक चढ, अरे शेलार मामा वीर धिप्पड, गाडी उदय भानच मड. आहे की नाही? जवळची टकली घोरपड, वर एक एक 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. किती किलोची? आपल्याकडून 20 किलोची गोणी उचलत, वयाच्या उतरत्या वयामध्ये 70 मध्ये 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. 2000 मावळ्यांसोबत एकटा लढतो,
त्याचं नाव बाजी. आणि हात तुटला तरी शत्रूचा संहार करतो त्याचं नाव तानाजी. महाराज दिल्लीवरून 8 तासामध्ये पुण्यामध्ये घोडा घेऊन येतो त्याचं नाव संताजी. आणि महाराज अजून नाही झालं, जो शत्रूच्या छावणीमध्ये जाऊन शत्रूच्या छावणीचा मुकुट कापून आणतो त्याचं नाव धनाजी. आणि एवढंच नाही, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, नुसता दात मोजून थांबत नाही, त्या वाघाला त्या सिंहाला टरा 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 फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्रित आणून जो स्वराज्याचं तोरण बांधून या स्वराज्याचं सुराज्य बनवून तुमच्या आमच्या हातामध्ये देतो त्याचं नाव शिवाजी. आपण इथं आलो म्हणून टिकली लावताना आता मला बरेच जण म्हणतात तुम्ही लय, कारण मी भरपूर मोठं लावते कुंकू किंवा टिकली, पण मला ना ते कुंकू मोठं लावायला आवडतं का,
कारण हे कुंकू लावण्याचं भाग्य महाराज एकदा एखादी मुसलमानाची मैत्रीण करा आणि तिला जाऊन विचारा, कितीही नटली बाई पण जर कपाळाला कुंकू नसेल तर सड्या कपाळाची बाई कशी दिसते महाराज? कशी दिसते? विधवा झालेल्या स्त्रीप्रमाणे दिसते ना. तसं म्हणून हे कुंकू लावण्याचं भाग्य ज्या राजाने तुम्हा आम्हाला जन्माला घातले महाराज, तुम्हा आम्हाला ज्या राजाने हे भाग्य दिलं त्या राजाचं नेहमी काय केलं पाहिजे? एकदा नाही दोनदा नाही, आयुष्यभर त्या राजाची पूजा देवाऱ्यातल्या देवतेसारखीच केली पाहिजे. कारण संत अनेक प्रकारचे असतात महाराज, त्यातलेच शिवाजी महाराज म्हणजे धर्माची संस्थापना करणारे संत आहेत. आणि याच्याही पुढे जर जाऊन सांगायचं झालं तर माझ्या राजाने स्वराज्य निर्माण करून सुराज्य आपल्या हातामध्ये दिलं, पण ज्या ज्या वेळेला आपण व्यसन करून राजांच्या समोर जात असो त्या वेळेला राजांना सुद्धा प्रश्न पडत असेल की मी निर्माण केलेलं सुराज्य आहे का? कारण आता महाराज अशी परिस्थिती आहे, महाराजांच्या काळामध्ये एकमेकांना पुढे सरकवत होतो आपण, पण आता अशी परिस्थिती आहे, खेकडा असतो ना खेकडा, त्याच्यात लहान मोठे छोटे मोठे असे प्रकार आहेत. तसेच माणसांमध्ये सुद्धा खेकड्याचे प्रकार आहेत, कुणी छोटा खेकडा कुणी मोठा खेकडा, आणि असे काही खेकडे आहेत महाराज की हे खेकडे फक्त पाय खेचण्याचं काम करतात, है की नाही? दुसरं तिसरं काही काम करत. परमार्थामध्ये तर जरा जास्तच आहे. जसं राजकारणाचा विषय ना, आता राजकारण हे परमार्थ राजकारणाला सुद्धा मागे टाकते महाराज एवढा. कारण आमचा हा परमार्थ नुसता रुंदावलाय. माझी तब्येत जशी आहे ना वाढली तशी, हा तसा परमार्थ फक्त रुंदावलाय. परमार्थाची पाळ मुळ. कारण अगोदर जे प्रेम होतं ना परमार्थामध्ये, आम्ही लहान असताना आमच्या भैयासारखे ज्या वेळेला आम्ही होतो ना त्यावेळेचे आमचे वारकरी महाराज खांद्यावर घेऊन नाचायचे. कीर्तनामध्ये पुढं आम्हाला लेकराला काही येत का नसेना, पण त्यांनी गळ्यात टाळ घेतला याचा आनंद आमच्या संतांना असायचा. पण आता महाराज आता परिस्थिती फार उलटी आहे. म्हणून आयुष्यात जर काही करायचं असेल, वेळ आली तर समोरच्याच्या मानगुटीवर पाय द्यावा लागत असेल तरी पण द्यायचा, पण आपला धर्म सोडायचा नाही. 40 दिवस माझ्या संभाजी राजाला यातना सहन कराव्या लागल्या. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही महाराज. माझा सर्जा, माझा राजा, एवढा मोठा वाघाचा काळीज असणारा माझा संभाजी राजा या संगमेश्वरापासून आमच्या आळंदीच्या संगमेश्वरापर्यंत एखादा विदूषकासारखा अवतार करून बांधून नेला पोत्यात. पण तुम्हा आम्हाला समजला नाही महाराज. एवढे हाल झाले. तुम्ही छावा बघून आले असाल, पण अजून बघण्याची हिंमत नाही झाली महाराज माझी. फ्री मध्ये दिला मोबाईल मध्ये, तरी पण बघण्याची हिंमत नाही झाली. का? अरे ज्या राजाचं चरित्र वाचताना अंगावर एवढा काटा येतो आणि डोळ्यात एवढं पाणी येतं, त्या राजाचं चरित्र, त्या राजाला ज्या वेळेला ते नालायक मुघल ज्या वेळेला त्या औरंग्याचे लोक सोडत असतील त्यावेळेला काय झालं असेल महाराज काळजाचं. अहो ठेच लागू द्या आपल्या बोटाला, नुसती ठेच जरी लागली ना, 4 दिवस नख निघतं ना, त्यावेळेला डोळ्यातून माणसाच्या नकळत पाणी येतं आणि माणूस आई ग म्हणतो. पण धर्माचं रक्षण व्हावं आणि माझ्या धर्माला कमकुवत समजू नये म्हणून 40 दिवस यातना सहन केल्या संभाजी राजांनी, पण आपल्या डोळ्यामधून पाणी सुद्धा येऊ दिलं नाही. एकच अत्याचार नाही केला राजांवरती. राजांना बांधलं, राजाची अवस्था विदूषकांसारखी केली. म्हणून आपल्या लेकी बाळींनी आपला धर्म सोडून जाताना, मनाने लग्न करताना हे ध्यानात ठेवलं पाहिजे की निदान मी समोरच्या सोबत जाते, पण समोरचा नेमका कोणता आहे. आजही महाराज कुठे हिरवा झेंडा दिसला ना तर माणसाचं रक्त सळसळ केलं पाहिजे. का? ज्या भगव्यासाठी माझ्या संभाजी राजाने प्राण घालवले, वयाच्या 32व्या वर्षी 21व्या वर्षापासून महाराज मेल्याच्या नंतर 9 वर्ष स्वराज्य सांभाळलं. त्या औरंग्याचं नाक असणारं बुऱ्हाणपूर लुटून आणलं, म्हणून तो औरंग्या खवळला. पण महाराज ज्या वेळेला 40 दिवस यातना देऊन सुद्धा संभाजी राजांनी धर्माचा स्वीकार केला नाही, मुस्लिम धर्माचा, त्यावेळेला
नमाज झाल्यानंतर तो औरंग्या त्या देवाकडे मागतो, अरे ए अल्लाह, एक तरी पुत्र ऐसा एक ही पुत्र अगर मुझे दिया होता, ऐसी एक औलाद, संभा सारखी एक औलाद अगर मुझे दी हुई होती तो आज मुझे रोना नहीं पड़ता. म्हणून त्या संभाजी राजासाठी प्रत्येकाने आपला प्राण जाळला पाहिजे. का ज्या संभाजी राजाने आपली नख निघाली तरी डोळ्यातून पाणी नाही येऊ दिलं, आपल्या डोळ्यामध्ये तप्त सळया घातल्या तरी डोळ्यातून पाणी नाही येऊ दिलं, जीभ छाटली, अंगाची भोकड सोलावा तशी कातडी सोलून काढली मुघलांनी, तेवढ्यावरच थांबले नाहीत. आमच्या आळंदीच्या तुळापुराच्या संगमाच्या पलीकडच्या साईडला महाराज भर अमावस्येच्या दिवशी, पाडव्याच्या आदल्या दिवशी, कारण हिंदूंचा सण आहे पाडवा, त्यांना साजरा करू द्यायचा नाही म्हणून भर अमावस्येच्या पाडव्याच्या दिवशी माझ्या राजाच्या शरीराचे अनंत तुकडे केले आणि तिथं फेकून दिले. महाराज एकाची सुद्धा हिंमत झाली नाही. त्यावेळेला एका वडाराच्या बाईने ते तुकडे ना असे वेचून आणले आपल्या पदरामध्ये. म्हणून तुमची आमची ताकद कमी नाही महाराज. वेळ आली ना तर पाकिस्तानाला फक्त या महाराष्ट्रातल्या बायकाच संपवू शकतात, असा महाराष्ट्र आहे. आम्हाला कमी समजायचं नाही. त्या बाईने ते तुकडे वेचून आणले एका वडाराच्या म्हातारीने आणि ते तुकडे महाराज महिलांनी शिवले. हो, माझ्या राजाचा अंत्यविधी सुद्धा त्यांनी नीट करू दिला नाही. म्हणून आपल्या लेकी बाळींनी सगळा विचार केला पाहिजे. आमचं काम फक्त सांगायचं आहे, पण न शेण खायचं का जेवण करायचं ह्याची अक्कल ना आपल्या पोरांना धन दौलत पैसा अडका काही देण्यापेक्षा जर थोडेसे संस्कार दिले ना तर आपली लेकरं बाळ असं वाईट वागणार नाही. आपल्या मुलांचा कधी गणोजी शिर्के होऊ देऊ नका. आपल्या मुलांचा नेहमी संभाजी आणि शिवाजीच झाला पाहिजे. जो आयुष्यभर ज्याचं नाव उलट केलं असताना जो आयुष्यभर जीवाशी झटत राहिला, स्वराज्य निर्माण करत राहिला, असा शिवाजी जर घडवायचा असेल तर अगोदर जिजाऊ आईसाहेब आणि शहाजी राजे जन्माला यायला पाहिजे. आणि हे स्वराज्याचं राज्य आणि ही जिजाऊ आईसाहेब ज्यांनी स्वराज्य आपल्या किती वाजले औणेदा झाले ना. म्हणून ज्या भक्तीचं सामर्थ्य ज्या संतांनी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये प्रदान केलं, श्री संतांमध्ये सर्वोत्कृष्ट असणारी माझी राधा राणी, त्या राधा राणीचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचंय आणि शेवटाकडे वळायचंय. सर्वांनी देवे दिला देह भजन गोमटा, टाळी वाजवायची सर्वांनी अतिशय सुंदर. एक टाळी वाजवायची. अगदी माझे इकडे मित्र परिवार असेल, सगळीकडे घरात बसलेली मंडळी असेल, सर्वांनी राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे
इतिहास असा 2 मिनिटात सांगता येत नाही महाराज का फार नेमका विषयाला हात घालण्याची वेळ येते आणि वेळ निघून जाते तसंही वेळ काही कोणासाठी थांबत म्हणून चालती घडी लाखाची आहे म्हणून ज्या जगदंबे प्रमाण त्या महाराजांनी जशी कवड्यांची माळ हात गळ्यामध्ये घालून त्या जगदंबे समोर काय केलं सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडला ज्ञान वैराग्याचा वरती फुलवारा बांधला उदो बोला उदो बोला नेमकं संभाजी राजांचं चरित्र सांगायचं होतं पण मी आता माझी गाठ थोडं आवडते है की नाही नाही तर पुढच्या वर्षी टाटा बाय बाय राम राम असू द्या हे बघा शिवचरित्र एका दिवसात मध्ये सांगण्याची गोष्ट नाहीये अहो अनंत कालामध्ये रोज जसं देवाचं ध्यान करतो आणि परमार्थाला लागतो त्याप्रमाणे राजाला मनामध्ये ठेवून अंतःकरणामध्ये ठेवून राजांचे विचार सोबत वागून राजांच्या विचाराने जो मनुष्य वागतो ज्याप्रमाणे माझी 9 वर्षाची संभाजी राजाची मूर्ती त्या औरंग्यासमोर झुकली नाही त्याप्रमाणे आपणही कधी कुणासमोर झुकायचं जिथं प्रश्न येतो मानाचा तिथं झुकलं तरी चालेल मोठ्यांच्या समोर झुकलं तरी चालेल पण जिथं प्रश्न चारित्र्याचा आणि स्वाभिमानाचा येतो त्या ठिकाणी झुकायचं नाही हाच खरा परमार्थ आहे तुम्हाला लोक जर म्हणले असेल लय टाईट आहे म्हणू द्या लय भांडखोर आहे म्हणू द्या लय आघाव आहे म्हणू द्या यापेक्षा काय म्हणेल मी तर मगाशी सांगितलं ना निंदकाचं घर शेजारी नसलं तर उचलून आणा काय फरक पडत म्हणून ज्याप्रमाणे सेवा करण्याची बुद्धी त्या जगदंबेने दिली महाराज फार सुंदर सुंदर चरित्र आहे कारण मुळापासून शेवटपर्यंत सांगेल असं ठरवलं होतं पण वेळ पुरत नाही म्हणून उरलेलं पुढची जी सुरुवात आहे बोलवलं पुढं तर नक्की सांगेन झालेली सेवा तुम्ही सर्व मंडळी आज सुंदर योग आहे महाराज आपल्या वालोपे नगरामध्ये अनेक जण कीर्तनकार आहेत मोठमोठे वयोवृद्ध तपोवृद्ध अनुभव ज्ञानी कारण ज्याप्रमाणे ग्रंथाचं ज्ञान असणं महत्वाचं आहे त्याप्रमाणेच वयाचा अनुभव सुद्धा हा फार मोठा आहे कारण अनंत तप घातलेली असतात ज्याप्रमाणे अभ्यास एक तप आहे अभ्यास एक साधना आहे त्याप्रमाणे एवढा 40-50 वर्ष केलेला परमार्थ हे एक तप आहे पण महाराज तप त्याचंच आहे कारण ज्या आंब्याला फळ लागलेली आहे तो आंबा झुकलेला असतो ना फळ लागलेलं झाड झुकलेलं असतं आणि या वयामध्ये जरी एखाद्याला घमंड असेल त्याला समजून घ्यायचं या झाडाला फळ हा जसा नामदेवरायांना कच्च ठरवलं होतं मुक्ताबाईंनी तसं तो कच्चाच आहे परमार्थामध्ये असं समजायचं कारण परमार्थ हा वटवृक्ष आहे आणि याला ही आमच्यासारखी लागलेली फळं आहे ज्या फळामध्ये गोडवा आहे ना समजून घ्यायचं हे फळ ज्ञानोबा तुकोबारायांचं आहे समजून घ्यायचं हे फळ छत्रपतीचं आहे समजून घ्यायचं हे फळ धर्मवीर संभाजी राजाचं आहे म्हणून ही वयोवृद्ध तपवृद्ध असणारी भूमी आमचे प्रकाशदादा आंबेडकर असतील शिगवण दादा आणि संपूर्ण मंडळी आमचे आयरे बाबा असतील इकडचे आमचे सीताब बाबा आमचे मानकर महाराज संपूर्ण मंडळी मला जजम बाबा सगळी आमचे चौकदार बाबा असतील सुंदर असं ज्याचं वादन आहे आमचा भैया काय महाराज तुमचं नाव केतन महाराज आणि गायनकार
सूरज महाराज सर्वांसाठी एकदा तुम्ही आता टाळ्या वाजवा जोरात जरा. कारण एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला असे असणारे सर्व संत मंडळी आणि मेन म्हणजे 2 तास तुम्ही झिल्लत मला म्हणून तुमचे सुद्धा आभार. आमची विनेकरी बाबा वेळ काढून आमची वैश्वाई, कारण त्या सुद्धा परमार्थिक कीर्तनकार जरी नसल्या तरी अत्यंत दोघही पती पत्नी अगदी वारीला. महाराज फार अवघड आहे. नवऱ्याचं तोंड भगवंताकडे असलं तर बायकोचं तोंड पिक्चरच्या टाकीकडे असतं ना, पण दोघं मिळून परमार्थ करणारे फार कमी असतात. असं हे जोडपं लाखातलं एक आहे. अगदी दोघेही तितकेच दिसायला सुंदर, दोघेच तितके असायलाही सुंदर आणि दोघांचा परमार्थही तितकाच सुंदर आहे. संपूर्ण आमचे साऊंडवाले दादा ज्यांनी सगळ्यांपर्यंत माझा वेडा वाकडा आवाज पोहोचवला त्यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात. तुम्ही सर्व मंडळी ज्यांनी आयोजक नियोजक जे असतील त्यांचे सुद्धा मनापासून आभार. मला काय प्रत्येकाची नावं माहीत, त्यांनी मला इथपर्यंत बोलावलं. चुकून माकून कुणाचं नाव राहिलं असेल, युट्यूबवर ज्यांनी कीर्तन टाकतायत त्या दादांचे सुद्धा धन्यवाद. आणि अगदी रामपूरवरून आमचे सूरज दादा पाटेकर जे अत्यंत सुंदर आर्टिस्ट आहेत, गणपतीचे सुंदर कलाकार आहेत, चित्रकार आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि आमचे दीपक दादा जे सुद्धा युट्यूबवर जे कीर्तन टाकतात त्यांचे सुद्धा धन्यवाद. आमचं सर्व महिला मंडळ एकच ध्यानात ठेवा, सून जर पोराला मोबाईल लावून गाणी म्हणायला लागली, बाळ झोपी घालायला लागलं तर एक ठेवून जरी दिली तरी चालेल, पण बाळाला झोपणाऱ्या बाळाला तुम्ही अंगाई गाऊनच झोपवा जर आपलं लेकरू, कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसल्याशिवाय राहत नाही. सगळीकडे घरात बसून सर्व मंडळी जे जे कीर्तन ऐकतायत सर्व श्रोते मंडळींच्या चरणावर नतमस्तक होऊन आणि जर चुकून माकून कुणाचं नाव राहिलंच असेल त्यांची क्षमा मागून माझ्या गुरुवर्यांच्या आणि शिवरायांच्या आणि माझ्या संभाजी धर्मवीर संभाजी राजावरच्या चरणावर एकदा मोठ्याने गर्जना करायची. फक्त सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत प्रौढ प्रताप पुरंदर श्री 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 महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर 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 संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ साहेब की. सर्वांच्या चरणी सेवेला या ठिकाणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.
कितीही बोललं तरी कमीच आहे. म्हणून खरोखर मानते मी महिला मंडळाला की एवढं नटून थटून तुम्ही वावरता. आजच फजिती झाली आहे माझी. फार अवघड आहे. तुमचं बरं आहे महाराज, साधा कपडा टेन्शन नाही. महिला मंडळाला एवढा वेळ का लागतो हे आज कळलं मला. कारण आमचं पण कसं आहे की नाही. म्हणून सर्वांचे मनापासून आभार आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय